शुद्ध बीजा पोटी फळे रसाळ गोमटी मुख्य अमृताची वाणी देह देवाचे कारणी प्रस्तुत प्राप्त प्रसंगी संप्राप्त कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला उच्चारलेला गायलेला अभंग जगद्गुरु जगद्वंदनीय वारकरी संप्रदायाचे कळस देहू निवासी असं मी म्हणणार नाही. साधू कोणी एका गावाचा नाही, साधू कोणी एका देशाचा नाही, जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती. आम्ही अडकून ठेवलं साधूला गावापुरतं. ज्ञानोबा जर फक्त आळंदीपुरते मर्यादित असते ना तर माऊलींनी ओवी लिहिताना लिहिलं असतं हे आळंदी हेची माझे घर. तुकोबा जर देहूपुरते मर्यादित असते तर महाराजांनी अभंग लिहिला असता देहूच्या कल्याणा संतांच्या विभूती. अखंड जगावरती ज्यांचं प्रेम ते तुकोबा, भगवंताला आपल्या दारात आणून उभा केलं ते तुकोबा, दुपारी 12:30 वाजता ज्यानं काठीनं मारलं त्याला संध्याकाळी कीर्तनात आणून उभा केलं ते तुकोबा आहेत. मंबाजी बुवा दुपारी 12:30 वाजता काठीनं मारतो आणि संध्याकाळी तुकाराम महाराज त्याच्या दारात जातात. मंबाजी तुम्ही कीर्तनाला नाही तर मजा नाही, तुम्ही कीर्तनाला चला. 12:30 वाजता ज्यानं काठीनं मारलं त्याला संध्याकाळी कीर्तनात आणून उभा केलं ते तुकाराम महाराज आहेत. आपल्याला एखादा उलट बोलला ना तरी आपल्याला सहन होत नाही. दुपारी 12:30 वाजता काठीनं मारणाऱ्याला कीर्तनात आणले. सांगू दगड प्रामाणिक होती, माणसं लबाड होती. म्हणून तर गाथा बुडवायचा प्रयत्न 13 दिवस चालला होता देहू गावात. गाथा बुडवायचा प्रयत्न माणसं करत होती. महाराजांचा गाथा पाण्यावरती तरंगत राहावा म्हणून दगड धरपडत होते. दगड प्रामाणिक होते, माणसं लबाड होती. ज्ञानोबांच्या काळात इंद्रायणीवरती स्नान करू न देणारी माणसं होती आणि महाराजांचं ऐकलं भिंतीनं, भिंत दगडाची होती. मला असं वाटतं दगड प्रामाणिक होती तेव्हा माणसं लबाड होती. तुकोबरांच्या भागीरथीला अख्ख्या गावानं कब्बर दूध नाही दिलं, पण येडेश्वरा ते पूजिले, दूध नंदीचे काढिले. दगडाचा नंदी प्रामाणिक होता, माणूस लबाड होता. आजही माणसं बेईमानच आहेत, दगड प्रामाणिक आहेत. बांधाचं भांडण जर पोलीस पाटलानं मिटवलं ना, आजचं संत पूजनाचा मानच मला वाटतं भाऊराव पाटलांचा आहे ना, ते पोलीस पाटीलच आहेत गावचे. ते बांधाचं भांडण बांधावर गोड दिसतं म्हणून पोलीस पाटलानं बांधावरचं भांडण मिटवलं आणि शामरावला सांगितलं रामभाऊ पलीकडं तुम्ही, शामराव अलीकडं तुम्ही. 15 दिवसानंतर बांधावर दगडच नसतो. दगड गेला असेल का नेला असेल? दगड सरकत असतो का सरकवला जात असतो? दगड जात असतो का नेला जात असतो? मग दगड प्रामाणिक का माणूस प्रामाणिक? माणसं चोऱ्या करतात, मोहगावकर ऐका, चोरी माणूस करतो आणि केलेली चोरी सापडून द्यायला पोलीस कुत्र्यांचा आधार घेतात. दगड प्रामाणिक आहे, माणूस लबाड आहे. सिद्ध करून दाखवतो. ज्या दिवशी दगडाला सांगितलं जातं तुले देव म्हणतात, त्या दिवसापासून तो म्हणतो हा मला देव म्हणतात. ज्या दिवशी त्याला सांगितलं तुला बुक्का लावलाय तुला विठोबा म्हणतात, त्या दिवसापासून तो जगाला सांगतो हा मला विठोबा म्हणतात. नाही त्यानं पाय उचलला विटेवरनं, नाही त्यानं कमरेवरनं हात उचलला का त्याला ठाऊक आहे मला विठोबा म्हणतात. भंडारा लावलाय त्या दगडाला तेव्हापासून त्याला माहिती झालं मला खंडोबा म्हणतात. गुलाल लावला मसोबाला तेव्हापासून तो म्हणतो मला बांधावर पुजलंय मला मसोबा म्हणतात. माणसाला कुठला गंध लावल्यानंतर म्हणेल तो मला माणूस म्हणतात. माणसातला माणूस शोधण्याचा कारखाना म्हणजे आमचं कीर्तन आहे. आमचं कीर्तन हे करतं काय? माणसातला माणूस बाहेर आणते. तुकोबरांनी तेच केलं, ज्ञानोबानं तेच केलं. जगाला परमार्थ सोपा करून सांगितला. उजळावाया आलो वाटा, खरा खोटा निवाडा. एक मुद्दा सांगतो सुदाम भाऊ, दगडानं प्रेम केलं ज्ञानोबावर तर भिंतीचं मंदिर झाले. तुम्ही जर कधी आळंदीला गेला असाल, आळंदी माहिती आहे का तुम्हाला? हात वर करा बरं. आळंदी आळंदी कुणाकुणाला माहिती नाही आळंदी त्यांना हात वर घ्या बरं. असं लक्ष द्या. ज्ञानोबावर प्रेम केलं दगडाच्या भिंतीनं, तर जसं ज्ञानोबाचं मंदिर आहे तसाच भिंतीचं सुद्धा मंदिर आहे. प्रेम केलं खांबानं माऊलीवर, आज जसं माऊलीचं मंदिर आहे तसं खांबाचं सुद्धा मंदिर आहे. रेड्यानं प्रेम केले ज्ञानोबावर. रेडा किती वेडा. आमच्या साताऱ्यात त्याला टोनगा म्हणतात, तुमच्याकडे त्याला रेडा म्हणतात, मराठवाड्यात त्याला भैताड म्हणतात. काय म्हणतात काय का म्हणा ना, कुठं त्याला वळू म्हणतात. पण तो रेडा इतका वेडा ना की तू जर रस्त्यानं चालला तर पांढऱ्या पट्ट्यावरनं गाडी चालवतो तो. कोण? किती हॉर्न वाजवा बाजूला घेत नाही तो गाडी. कोण? रेडा. हे लक्ष द्या बरं. देवळात जर आला ना तर चांगला बल काढून नेतो, गेलेलं तर ते नेऊन लावतो. कोण? वर्गणीच देत नाही तो. कोण? किती चांगला कीर्तनकार बोलला
तरी सुद्धा ते अखिल भारतीय मापकाडी संघटनेचा अध्यक्षच असतो. कोण हे तुम्ही म्हणा, मी म्हणत नाही. एवढा वेडा रेडा, पण त्या रेड्यानं प्रेम केलं ज्ञानोबावर. माझ्या माऊलीनं त्यालाही मागं नाही ठेवलं. आज जसं माऊलीचं मंदिर आहे तसं जगाच्या पाठीवर एकमेव रेड्याचं सुद्धा देऊळ झालं. सामान्य गोष्टी जर साधूवर प्रेम करून एवढ्या मोठ्या होतात. आपण तर भजन करणारी माणसं आहोत, रामाचं मंदिर उभारणारी माणसं आहोत, आपण सीतामय्याचं लक्ष्मण दादाचं मंदिर बांधणारी माणसं आहोत, आपण मारुतीरायाचं मंदिर उभा करणारी माणसं आहोत, आपण मुंजाबा देवाचं मंदिर उभारणारी माणसं आहोत, आपण महादेवाचं मंदिर उभा करणारी माणसं आहोत. मोहगावकर आलं संकट, संकटाला कधीही सांगा छाती ठोकून, आम्ही मोहगावातली माणसं आहे. एकतर आमचा राम, आमचा लक्ष्मण, आमची सीतामय्या, आमचा मारुतीराया, आमचा महादेव, आमचा मुंजाबा आम्हाला कधी काही कमी पडू देत नाही. तो आम्हाला मागायची वेळ येऊ देत नाही. आलोत आम्ही भगवंताच्या मंदिरात तर भगवंताला आम्ही कधी सांगत नाही आमच्या आयुष्यातल्या अडचणी किती मोठ्या आहेत. आम्ही अडचणींना सांगतो आमच्या मोहगावातला प्रभू रामचंद्र किती मोठा आहे, उभ्या जन्मात संकट येत नाही. पुढच्या पिढीनं विचारलं आमच्या सुदाम भाऊंना, बजरंग बांधकाम समितीला, त्या समितीतल्या लोकांना विचारलं, अध्यक्षांना, उपाध्यक्षांना, सदस्यांना, सचिवाला, काय कमवलं आयुष्यात. वय झाल्यानंतर म्हातारं शिखराकडे बघून सांगेल हे कमवलं आम्ही आयुष्यात. नवतरुण बजरंग तरुण मंडळ सांगेल आम्ही पोरानो हे कमवलं. भजनी मंडळ सांगेल आम्ही हे कमवलं. मी एक मुद्दा सांगू का. बजरंग समिती नाव आहे ना तुमच्या बांधकाम समितीचं. एक गाव मला आवडलं. असं खरं सांगतो, मी 6.5 तासाचा प्रवास केलाय, पण मला आता असं नाही वाटत मी या मोहगावात कीर्तन करतो. मला असं वाटतं मी आमच्या पंढरपुरातल्या पांडुरंगाच्या दरबारात कीर्तन करतो. एवढं गोड वैभव आहे. अजून एक मुद्दा सांगतो. लाख गावं या डोळ्यानं पाहिलीत मी, पण महाराष्ट्रातलं असं एकमेव गाव आहे की जे मंदिराबरोबर महाराष्ट्रातल्या जिल्हा परिषद शाळेचा सुद्धा विकास करायला एका आईच्या लेकराप्रमाणे एकत्र आलं. आपल्या घरावरचे पत्रे कुणी पण बदलल, एखाद्या मराठी शाळेला एवढं सुंदर बनवून द्यायला वाघाचं काळीज असावं लागतं, हे लक्षात राहू दे. आणि हे सगळं लोकवर्गणीतनं केलं. मी अवाक झालो हे ऐकून. असं एकही गाव महाराष्ट्रात नाही की डिजिटल शाळा बनवली तुमच्या गावानं. किती सुंदर योजना आहे. एक मुद्दा सांगतो ऐका. तुम्ही लगेच जाणार नाही कुणी, मीही जाणार नाही. मी म्हणजे हितनं नाही म्हणत, आयुष्यातून. मोहगावकर ज्यांनी ज्यांनी वर्गणी दिली, पट्टी दिली, अन्नदान दिलं, ज्यांनी झाडून लोटून काढलं, ज्यांनी फुल नाही फुलाची पाकळी इथं येऊन सेवा केली, ज्यांनी नामस्मरण केलं, ज्यांनी टाळ वाजवला, ज्यांनी भजन केलं, ज्यांनी टाळी वाजवली, त्या सगळ्यांनी माझ्याकडे कान द्या. तुम्हाला वाटत असेल हे वायाला जाईल, हे वायाला नाही जात. तुळशीला घातलेलं पाणी, एखाद्या गाईला चारलेला घास, मंदिराला दिलेली देणगी, नामसप्ताहाला केलेली मदत, वारकऱ्यांना केलेलं अन्नदान, पंढरपूरची केलेली वारी, आई बापाची केलेली सेवा आणि कीर्तनात बसून प्रभू रामचंद्राचं नाव घेऊन वाजवलेली टाळी जगात कधी वायाला जात नाही, हे लक्षात राहू द्या. आणि त्यातला अजून एक मुद्दा सांगतो. विकासदादा तुम्ही आहात, परमादरणीय परमश्रद्धेय गुरुवर्य. महाराष्ट्रामध्ये काही नावं आहेत की ज्यांनी राम सांगावा, ज्यांनी लक्ष्मण सांगावेत, ज्यांनी सीतामय्या सांगाव्यात. त्यातलं अग्रक्रमांकाचं आणि प्रातस्मरणीय असं नाव आहे ते म्हणजे गुरुवर्य परमादरणीय परमश्रद्धेय कैलास बाबा तांबे. अत्यंत गोड स्वभाव आणि राम त्यांनी सांगावा. मला वाटतं रामायण त्यांचंच सुरू आहे ना. बाबांचा मला फोन आला, महाराज तुम्हाला यावं लागतं. मी म्हटलं येणार, चिंता नका करू. मला रामानं आणलंय, तुम्ही नाही आणलं मला. बरं, एक तर कैलासानं आणलं असेल, नाही तर रामानं आणलं असेल. तसा सागर सहजासहजी येत नाही महाराज, मोठा आहे तो. तो सहजासहजी येत नाही, तो हलका आहे का एवढा. एवढ्या लांबून तुम्ही बोलवलं मला. एक मुद्दा सांगतो. आज सगळेजणच येत आहेत. मी अभंग निवडताना विचार करून निवडला. आज सगळेजण, बोराडे महाराज आहेत, विकासदादा आहेत. हा जर अभंग जरा अभ्यासानं जर वाचला ना तर नुसता वाचताना अर्थ कळेल. माझ्या हाताकडे पाहिलं तरी अर्थ कळेल. शुद्ध बीजा पोटी फळे रसाळ गोमटी, माझ्याकडे पाहिलं तरी अर्थ कळेल. उन्नतीमाय पुढे आहेत. शुद्ध बीजा पोटी फळे रसाळ गोमटी, मुखी अमृताची वाणी, देह देवाचे कारणी. माझ्याकडे पाहिलं तरी कीर्तन कळेल. सर्वांग निर्मळ, माझ्याकडे पाहिलं तरी कीर्तन कळेल. हे समोर बसलेले चित्त जैसे गंगाजळ. आणि तुका म्हणे जाती ताप दर्शने विश्रांती. मंडपाची ताप आणि पाप जाण्याचं सामर्थ्य मुखी अमृताची वाणी. हा अभंग समजून घ्यायला जास्त डोकं नाही लावायचं. ज्ञात अज्ञात महाराज मंडळी, पुन्हा एकदा वाचा अभंग. या अभंगाचं ध्रुवपद आहे मुखी अमृताची वाणी. या एकाच ओळीभोवती अख्खा अभंग फिरतो. एक मुद्दा सांगू. आमच्या तुकोबऱ्यांचा गाथा म्हणजे सुविचाराचा संग्रह नाही. महाराजांच्या गाथ्यातल्या प्रत्येक अभंगाला सुविचाराचा दर्जा आहे.
महाराजांच्या गाथ्यातला प्रत्येक अभंग हा सुविचाराचा दर्जाचा नाहीच आहे. मग महाराजांच्या गाथ्यातल्या प्रत्येक अभंगातल्या प्रत्येक कडव्याला चरणाला सुविचाराची उपमा आहे. महाराजांच्या गाथ्याला त्यातल्या अभंगाला त्यातल्या प्रत्येक चरणाला सुविचाराचा दर्जा नाही. त्या गाथ्यातल्या अभंगातल्या प्रत्येक ओळीतल्या प्रत्येक शब्दाला लागलेल्या कान्हा मात्रा वेलांटीला सुद्धा सुविचाराचा दर्जा आहे. माझ्या दादानो काय अभंग आहे तुकोबरायांचा. मुखी अमृताची वाणी या एकाच ध्रुवपदाभोवती सगळा अभंग फिरतो. का बरं? शुद्ध बीजापोटी. का? मुखी अमृताची वाणी म्हणून शुद्ध बीजापोटी. मुखी अमृताची वाणी म्हणून देहदेवाचे कारणी. मुखी अमृताची वाणी म्हणून फळे रसाळ गोमटी. मुखी अमृताची वाणी म्हणून सर्वांग निर्मळ. मुखी अमृताची वाणी म्हणून चित्त जैसे गंगाजळ. मुखी अमृताची वाणी म्हणून तुका म्हणे जाती तापदर्शने विश्रांती. आता परत म्हणू नका बोराटे महाराजांना अभंग सुटला नाही. अभंग सोडवणाऱ्याला जन्माला यायचे अजून एवढे कठीण आहेत तुकोबाचे अभंग. अभिमानानं सांगाल पुढच्या पिढीला सुदाम भाऊ तुम्ही. मला वाटतं सरपंच साहेब सुद्धा, प्रदीप भाऊ सुद्धा आज कीर्तनात आहेत. सगळेजण तुम्ही. मला सगळ्याची नावं माहीत नाही, क्षमा करा. आजचं सौजन्य रामदास दादांचं आहे. संतपूजन रामदास दादा, रामभाऊ दादा आणि श्रीमान छबू दादा हे तिघाचं संतपूजन आहे आज. ऐका, अभिमानानं सांगाल अजून 10 वर्षानंतर तुमच्या गावातल्या लहान लहान लेकराला नातवाला आम्ही 26 जानेवारी 1950 प्रजासत्ताक दिन पाहिला नाही. मोहगावकर आम्ही सांगाल पोरांना आम्ही 26 जानेवारी 1950 पाहिला नाही प्रजासत्ताक दिन. आम्ही 15 ऑगस्ट 1947 स्वातंत्र्य दिन पाहिला नाही. पण आम्ही आमच्या गावातल्या मंदिराचा प्राणप्रतिष्ठेचा सोहळा पाहिला आहे. हे अभिमानानं सांगाल जगात. बस. आणि दृष्ट लागावे असा गोड सोहळा. मंडप देखना, मंडपातले देखणे, मृदंगाचार्य देखणे, दोन्ही चोपदार अतिशय देखणे. या चोपदारापेक्षा इकडचा चोपदार अतिशय देखना. आणि वेणेकरी तर काय बोलायचं कामच नाही. तुकाराम महाराजाला दडवावून ह्यांना बाहेर काढावं एवढे देखणे. अगदी अतिशय गोड नियोजन आहे. अत्यंत शांतता, शिस्तप्रियता, अत्यंत गोड वातावरण इथं आहे. सगळेच महाराज मंडळी, गंगा यमुना सरस्वती, पाठीमागं सगळे महाराज मंडळी हे लहान लहान बालगोपाळ मंडळ आहेत. ताल विकास पकवाज गुरुकुल आणि या गुरुकुलाचे हरिभक्तपरायण पकवाज अलंकार महाराष्ट्रात ज्यांचं मोठं नाव आहे माझे बंधू हरिभक्तपरायण विकासदादा बेलुकर आज या कीर्तनाला उपस्थित आहेत. महाराजांच्या सुविद्य पत्नी आमच्या उन्नती माई आहेत. त्याचबरोबर नारायणदादा हरिभक्तपरायण बोराडे एक बोराडे आहेत, एक बोराटे आहेत. पण चिंता करू नका, ते बोराडे असले तरी आणि मी बोराटे असलो तरी कीर्तन बोर होऊ देत नाही आम्ही. असं फक्त लक्ष द्या. आमचे अजित भाऊ गीते या ठिकाणी उपस्थित आहेत. एवढं सुंदर वातावरण की या वातावरणाला अनुकूल प्रमाण झाले राम राज्य काय उणे 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 धरणी धरी पीक गाई ओढल्या म्हणजे धरणी धरी पीक गाई ओढल्या गाय ओढल्या म्हणजे धरणी धरी पीक गाई ओढल्या मसी हो राम वेळो वेळा आम्ही गावो 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 दळीता कांडिता जेविता गे बाई. रामाचं राज्य तुमच्या मोहगावात आलं. आजपर्यंत नुसतं मोहगाव होतं, आता इथून पुढं श्री क्षेत्र मोहगाव झालं. त्यामुळे अत्यंत आनंदाची गोष्ट आहे. मला इथं आल्यानंतर समाधान वाटलं. जास्त प्रस्तावनेमध्ये वेळ न घालवता मी माझ्या अभंगाकडे वळतोय. अभंग तुकोबरायांचा शुद्ध विजापोटी फळे रसाळ गोमटी मुखी अमृताची वाणी देहदेवाचे कारणी. या ध्रुवपदामध्ये वाणी हा शब्द आला. वाणी या शब्दाचे 4 अर्थ होतात. वाणी म्हणजे सारखं, वाणी म्हणजे दुकानदार, वाणी म्हणजे कमतरता, वाणी म्हणजे आपण रामाचं नाव घेतो ती वाणी. हे 4 अर्थ एका शब्दाचे होतात. वाणी म्हणजे वाणी. वाणी जो विक्रेता आहे तो वाणी, विक्रेता असतो तो वाणी. तुकोबरायांचा आवडता मित्र होता. त्या मित्राचं नाव होतं संताजी महाराज जगनाडे. ते वाणी होते. तेली समाजातले होते. तेली समाजात मृत्यू झाल्यानंतर धनाग्ने देत नाहीत.
भडागणी देत नाहीत, तिकडं पुरतात. महाराजांचं प्रेम होतं एकमेकांवर, मित्र होते आणि जीवापाड जपत होते एकमेकाला. सहज बोलता बोलता गमतीनं म्हणायचे, मी आधी जाणार का तुम्ही आधी जाणार, मी आधी जाणार का तुम्ही आधी जाणार. संताजी महाराज म्हणायचे मी जाणार, तुकोबराया म्हणायचे मी जाणार. या मैत्रीच्या दुनियेत त्या दोघांच्या पैजेमध्ये तुकोबराय जिंकले. प्रयाण काळी देवे विमान पाठविले, नेल देवान हाती धरून या, देवे नेला तुका जेते नाही लोका पराश्रम, जेते नाही लोका पराश्रम. नेल देवान, जातानाही निर्विकारपणानं गेले. निर्वाण मोहा जितसंग दोषा अध्यात्मनित्या विनिवृत्त कामहा द्वंद्वरी मुक्ता सुख दुःख संज्ञे गच्छन्ते मूढा पदमव्ययम तत्. तुकोबराय जिंकले, गेले वैकुंठाला. पाठीमाग महाराजांना वेध लागला, संताजी महाराजांना, माझा मित्र गेला, माझा मित्र गेला. आता हे दोन चोपदार कशी मित्र आहेत एकमेकाचे. तुम्ही आहे ना मित्र, तुमचं जमतं ना, तुम्ही दोघा एकमेकाचे मित्र आहे का? अरे हाय तरी म्हणा ना कीर्तनात. हा असं हाव म्हणा, दोघं जण मित्र आहेत हे, असे मित्र खरंच जमावं लागतो. ते मृदंगाचार्य, कीर्तनकार आणि गायक यांचा सुद्धा सूर जुळावा लागतो, कुठंतरी एक धागा तयार व्हावा लागतो, आणि तेव्हा ते कीर्तन आवडतं लोकांना. नाही तर पकवाजाचं लक्ष नसतं कीर्तनकाराकडं, कीर्तनकाराचं ध्यान नसतं त्यांच्याकडं. रात्री माझ्या कीर्तनाला एक प्रसिद्ध मृदंगाचार्य होते, पण ते माझ्याकडे असे डोळे करून पाहिजे, जणू काय त्यांचं घोडं मारलं मी. मग कीर्तन झाल्यावर पोरांना विचारलं, काय रे माझं काय चुकलं का, ते रागान पाहत होते. ते म्हणले तसं काय नाही बाबा, पण ते बहिरेच होते त्यामुळे त्यांचा कुठंच मेळ लागला नाही. ज्याला ऐकायला कमी येतं त्याला पुढं बसायचा नाद, ज्याला बोलायला येत नाही त्याला माईकचा लई नाद. ते 3 तास आधी जातं कीर्तनाच्या मंडपात. चला आज आपल्या गावात बोराटे महाराजाचं हे होणार आहे, हे क्रियापद उघडून बोलतात. एका बाजूने महिलांनी बसा आणि दुसऱ्या बाजूने स्त्रियांनी बसा. गड्याने काय मंडपावर बसावं का वर जाऊन? आणि कीर्तन झाल्यानंतर ते आभार मानायला येतं. आज आपल्या गावात हरिभक्त परायण सागर महाराज आणि त्यांचे मृदंगाचार्य, दोन्ही गायक, दोन्ही चोपदार, एक विनेकरी बाबा यांनी सुंदर चिंतन केल्याबद्दल मी महाराजांना दुःखद अंतकरणानं शोकाकुल वातावरणात गावाच्या वतीनं भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो. असे काही नमुने असतात. जगनाडे महाराजांची त्यांची इतकी घनिष्ठ मैत्री होती, कुठलाही स्वार्थ नव्हता त्या मैत्रीमध्ये. निस्वार्थ, निष्कलंक, निष्कपट एकमेकांबद्दल मैत्री, करुणा होती. महाराज निघून गेले. जगनाडे महाराज देवाला विनंती करायचे, मला पण घेऊन जा, मला पण घेऊन जा. ऐका मी वाणी सांगतो. आणि महाराजांनी देह ठेवला, गाव जमलं, खड्डा खांदला. संताजी जगनाडे महाराजांना पुरण्याचा प्रयत्न करत होते लोक. कितीही पुरण्याचा प्रयत्न केला तरी डोकं वर राहायचं, कितीही पुरण्याचा प्रयत्न केला तरी गळ्यापासून शिरवर राहायचं. शेवटी लोक गेले, अरे हे वाणी आहेत पण त्यांच्या वाणी आहेत. कोणा वाणी? त्यांच्या वाणी, जे त्यांचे मित्र होते त्यांच्या वाणी. आणि ते जर नाही आले तर वाणी आहे म्हणजे कमतरता आहे. कितीही माती टाकली तरी वाणी आहे म्हणजे उणीव आहे, कमतरता आहे. आणि हे पहा, त्यांच्या मुखामध्ये सदैव वाणी आहे विठुरायाची. मी वाणी या शब्दाचे 4 अर्थ सांगितले तुम्हाला. वाणी कमतरता, वाणी तेली समाजातले किराणा दुकानदार, वाणी त्यांच्यासारखे, आणि वाणी मुखी अमृताची वाणी. शेवटी गावानं भजन सुरू केलं. तुकोबऱ्यांना वैकुंठातनं खाली यावं लागलं. 3 मोठी माती महाराजांच्या हातानं संताजी महाराजाला दिली आणि मग अंत्यसंस्काराचा विधी पूर्ण झाला. म्हणून मुखी अमृताची वाणी महत्वाचं. बस आता ही मुखी अमृताची वाणी आमच्या अंतकरणामध्ये येण्यासाठी काय असावं लागेल? शुद्ध बीजा पोटी फळे रसाळ गोमटी. पण तुकोबा कधी कधी बी पण शुद्ध नसतं, फळ पण शुद्ध नसतं. माझ्या या मंडपातला असा एकही कुणबी इथं नाही की ज्याला या प्रमाणाचा अर्थ कळत नसेल. कुणबी म्हणजे शेती करणारा कुणबट. शुद्ध बीजा फळे रसाळ असा एक तरी आहे का? याचा अर्थ साधा सोपा सरळ आहे ना. बी शुद्ध म्हणजे फळे शुद्ध. झाड जाणी जे फुले, मानस जाणी जे बोले, भोगे जाणी जे केले जन्मजन्मांतरीचे. चांगला शेतकरी पिकाकडे बघून माती परीक्षण करतो. भूमीचे मार्दव सांगे कुंभाची लवलव, तैसे आचार गौरव सुकलीनाचे. मातीकडे पाहून त्याला कळतं या मातीमध्ये पीक किती ताकदीचं
माणसं येईल पिकाकडे पाहून तो सांगू शकतो आपल्याला ही माती किती ताकदीची आहे. चांगला शेतकरी कोण्या शेतकऱ्याला माहित नाही की शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी. एखाद्याच्या बोलण्यावरून त्याचा सहज स्वभाव लक्षात येतो नेमकं त्याच्या मनात काय आहे. एका गावात शेतकऱ्याचं घर होतं. त्याला 3 पोरं होती. शेतकऱ्याला 500 रुपये लागले उसने. गावात मारवाड्याचं घर. जा रे पोरांनो त्या मारवाड्याच्या घरनं 500 रुपये घेऊन ये. थोरला पोरगा धावतच गेला 10वीची परीक्षा दिलेला. पळतच गेला माडीवर चढला. वरच्या बिल्डिंगमध्ये गेला. तिथं शेठजी बसले होते मारवाडी काका खुर्चीवर पण जाडजूड होते माझ्यापेक्षा 3 पट. त्या जाड शेठजीकडं पाहिलं आणि हे हसायलाच लागलं. शेठजी म्हणले का हसतो रे. 500 रुपये मागायला आलतो पण तुम्ही केवढे जाड. मग हसतो का. तुम्ही मेल्यावर बाहेर कसं काढायचं माडीतनं म्हणून हसायला. ते मारवाडी म्हणले मला हसतो ते हसून वरनं 500 रुपये मागतो. बांधूनच ठेवला त्याला खांबाला. मग दुसरा पोरगा गेला दादा का येत नाही म्हणायला. तोही हसायला लागला शेठजीकडे बघून. तू का हसतो रे. तुम्ही जाड आहे. अरे तुझा मोठा भाऊ पण आला तो पण हसला. तो म्हणे तुम्ही मेल्यावर बाहेर कसं काढायचं त्याला बांधून ठेवलंय तू पण हसतो. तो म्हणे येडाच आहे माझा भाऊ. तुम्हाला बाहेर कशाला काढायचं म्हणजे. अहो तुकडे तुकडे करायचे मग बाहेर काढायचं. जास्त अवघड आहे का. मग तिसरा गेला. दोन्ही भाऊ का येत नाहीत बांधून ठेवलं. माझ्या भावांना बांधून का ठेवलं हो. अरे ते दोघं जण मी जाड आहे म्हणून माझी चेष्टा करतात मला हसतात म्हणून त्यांना बांधून ठेवलंय. काय म्हणला थोरला. थोरला म्हणे तुम्ही मेल्यावर बाहेर कसं काढायचं. आणि मधवा म्हणे तुकडे तुकडे करून काढायचं. येडेच आहेत माझे दोन्ही भाऊ. कशाला बाहेर काढायचं आणि तुकडे करायचं. काडी लावून पेटवून द्यायचं बिल्डिंग्स आहेत तुम्हाला. मग शेतकरी आला त्यानं माफी मागितली. अहो संस्कार करायचे राहून गेले पोरांवर गडबडीनं. माफी मागतो तुमच्याशिवाय गावाला आधार नाही. तुम्ही आहे म्हणून गाव चाललं शेठजी. तुम्ही जर गावातनं गेला तर आमच्या गावाला किंमत राहील का. 1000 रुपये घेऊन गेला. झाड जाणी जे फुले मानस जाणी जे बोले. माझे श्री गुरु वैकुंठवासी नामदेव आप्पा शामगावकर एक विनोदानं दृष्टांत सांगायचे. माफी मागू ना तुमची. मला माहिती आहे तुमचे कान त्या पट्टीचे नाहीत पण माझा मुद्दाच इथं आलाय त्यामुळं सांगावं लागतं. तुमचे कान अतिउच्च पातळीचे आहेत याची मला जाणीव आहे. एक बाई डॉक्टरकडे गेली नवऱ्याला घेऊन. असेच होते बिचारे. डॉक्टरने तपासलं 300 रुपये बिल झालं म्हणे पैसे द्या. ती बाई डॉक्टर पुढे रडायला लागली. किती वेळा सांगितलं मालकाला खाऊन पिऊन कीर्तनाला जा ऐकत नाही चोपदार. बोराटे महाराजाचं कीर्तन असतं की दम निघत नाही लगेच जातात नाचतात. डॉक्टर म्हणले 300 रुपये द्या पुढचं पेशंट आहे. तीच तर म्हणते डॉक्टर ऐकत नाही मा नवरा. आणि मग असं डॉक्टरच्या मड्यावर पैसे घालायची पाळी येते पहा. हे कुणासमोर. मानस जाणे जे बोले. बोलावं कसं. बोलू ऐसे बोल. 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 प्रमाणाचा अर्थ कळत नाही. शुद्ध बीजा पोटी. अरे सगळ्याला ठाऊक आहे. पण महाराज तुम्ही जर असंच म्हणत असाल तर 4 प्रकार पडतात. पहिला प्रकार सांगतो. कधी कधी बी पण चांगलं नसतं फळ पण चांगलं नाही. कधी कधी बी चांगलं असतं फळ वाईट. कधी कधी बी वाईट फळ चांगलं. कधीतरीच बी शुद्ध आणि फळ शुद्ध. मग कसं म्हणतात शुद्ध बीजा पोटी फळे रसाळ गोमटी. प्रकार 1 बी पण शुद्ध नाही फळ पण शुद्ध नाही. ऐका बसलेले. बी शुद्ध नाही फळही शुद्ध नाही. धृतराष्ट्र नावाचं बी आहे आणि दुर्योधन नावाचं त्याच्या पोटी जन्माला आलेलं फळ आहे. दोन्ही चांगले ना. दोन्ही वाईट. प्रकार 2 कधी कधी बी चांगलं असतं पण त्याच्या पोटी जन्माला आलेलं फळ वाईट असतं. कृष्ण नावाचं बी आहे.
कृष्णाचं आडनाव काय हो? कृष्णाचं आडनाव काय? लालू प्रसाद नावाचं त्याला मिळालेलं फळ आहे. जाऊ द्या, हे तुम्ही चारा घोटाळा विसरून गेलात. कृष्ण नावाचं बी आहे, सांब नावाचा त्याच्या पोटी जन्माला आलेला ही त्याचं फळ आहे. आपल्या पोराला 3 गोष्टी एकत्र कधीही मिळू नयेत. तारुण्य, सत्ता आणि संपत्ती. या 3 गोष्टी कमीत कमी आपल्या लेकराला एकत्र मिळू नयेत. ज्याला वाटतं आपला मुलगा सुसंस्कारित व्हावा त्याला या 3 गोष्टी एकत्र मिळू नयेत. साम नावाचा पोरगा देवाचा होता. कृष्णाचा मुलगा, काय नाव त्याचं? साम. देवाचं पोरगं होतं ते. असामान्याचं लेकरू आहे ते. एवढा सुंदर होता ना की काय बोलायचंच काम नाही. मी गाण्यापेक्षा देवच किती सुंदर हे माझ्यापेक्षा गुरुजी फार गोड गाते. इतका सुंदर आहे तो, इतका सुंदर आहे की त्याला राजस म्हणावं, त्याला मदनाचा पुतळा म्हणावं असा देव जगाला प्रेमात पाडतो. राजस सुकुमार मदनाचा पुतळा, राजस सुकुमार मदनाचा पुतळा, रवी शशी कोटि चंद्र प्रकाश, कोटि चंद्र प्रकाश, कमल नयन हास वदन हास, कमल नयन हास वदन हास, कृष्णा कृष्णा हालकारे, कृष्णा हालकारे, घड़िए 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 हे घड़िए 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 कुछ बोल कारे, कोटि चंद्र प्रकाश, कमल नयन हास वदन हास, कमल नयन हास वदन हास, तुझी निगडी. त्याला पाहिलं की त्या कृष्णाकडे पाहत होत्या गवळ्याने. वेड लागायचं. तेने वेधिले मन, तेने वेधिले मन, तेने वेधिले मन, पाहिला पाहिला नंदाचा नंदन हो. एवढा सुंदर पाहिले वेध लावी बैसे जीवे जडवणी. आणि त्या सुंदर देवाचा मुलगा, त्याचं नाव आहे सांब. ज्याचा बापच देख ना लिकरू कुरूप होईल का? किती सुंदर कृष्ण सांगू, भागवतात वर्णन आलं. श्रीकृष्णाच्या सौंदर्या पुढे
लक्ष्मी भुलोनी झाली वेडी, मदन पोटा आले बा पुढे, कोणीकडे इंद्रचंद्र. एवढा सुंदर कृष्ण कान्हा. राधेच्या आयुष्यात कुणीच नव्हतं त्याच्याशिवाय तो कान्हा. जिच्या आयुष्याची सुरुवात कान्हा, तिचं नाव राधा. जिच्या आयुष्याचा शेवट कान्हा, तिचं नाव राधा. जिचं नाव लिहिताना प्रत्येक अक्षरासमोर द्यावाच लागतो कान्हा, तिचं नाव आहे राधा. क्या बात. 16,108 जणींच्या यादीत ती कुठंच नाही, पण प्रेम केलं तिनं देवावर. सॅक्रिफिकेशन इज द सेकंड नेम ऑफ द लव, हे राधेकडनं शिकलं जग. इतकं प्रेम केलं देवावर. ऐका, समर्पण राधेच आहे. आम्ही फक्त अभंग म्हणण्यापुरतेच आहे. बरवे झाले आजेवरी, नाही पडिलो मृत्यूच्या आहारी, वाचवणे आलो यथवरी, उरले ते हरी तुम्हा समर्पण. सरपण व्हायची वेळ आली आपली तरी समर्पण करत नाही आपण. एवढा सुंदर देव आहे जगाचा मालक की जगातले सगळे नट आणि नट्या समोर उभा कराव्यात तरी तो सुंदरच. कोण? कृष्ण. आणि त्यांचा मुलगा आहे, लक्ष्मीचा मुलगा, त्याचं नाव आहे सांब. बिघडलं पोरग. तारुण्य, सत्ता, संपत्ती तुमच्या पोराला कधी एकत्र येऊ नयेत असं मला वाटतं रामाच्या साक्षीनं. माझी विनंती आहे तुम्हाला, जोपर्यंत तुमचा मुलगा स्वतःच्या पायावर उभा राहत नाही ना, तोपर्यंत त्याला तुमच्या प्रॉपर्टीचा अंदाज लागू देऊ नका. तुमच्या बँकेत किती पैसे आहेत, तुमच्या नाव किती जमीन आहे, ज्या दिवशी तुमच्या पोराला कळल त्या दिवसापासून सांगतो तो MIDC 5 किलोमीटर आहे आम्हाला. बरं, म्हणणं काय नाही. मग अण्णा मरायची वाट बघतो का? रोड टच आहे 2 एकर, मग करतो काय? अण्णा मेले ना, बॅनर लावून विकायला काढणार, होर्डिंग लावून, गावठाण प्लॉट विकणे आहेत, लवकर बुकिंग करणाऱ्याला प्राधान्य. तारुण्य, सत्ता आणि संपत्ती ज्याला एकत्र मिळाल्या तो नीट नाही वागत. ही समोर बसणारी माणसं आहेत ना महाराज, 3 रुपये हाजरीनं कामं केली त्यांनी लोकांच्या शेतात. हे गायक वादक आज उगाच मोठे नाहीत. 50-50 आणि 40-40 रुपयावर 8-8 दिवस राहिलेली माणसं आहे ती. माधुकरी मागून खाल्लेली लोक आहे आम्ही. आम्ही लहान होतो ना, काय काळ होता महाराज, काय सुंदर होतं जगणं. समाधानी होते लोक. आयुष्याबरोबर आरोग्य, ज्ञानाबरोबर नम्रता आणि श्रीमंतीबरोबर समाधान होतं घराघरात. या 3 गोष्टी एकत्र होत्या. आता आयुष्य भरपूर आहे, ज्ञान भरपूर आहे, श्रीमंती आहे, पण याच्या उलटच्या गोष्टी उरल्या नाहीत. आयुष्य आहे पण आरोग्य नाही. म्हणावं लागतं लोकाला आरोग्यम धनसंपदा. ज्ञान आहे पण नम्र नाहीत लोक, नम्री आहेत. श्रीमंत आहेत पण समाधानी नाहीत. सज्जन हो, श्रीमंतीबरोबर समाधान पाहिजे, ज्ञानाबरोबर नम्रता पाहिजे, आयुष्याबरोबर आरोग्य पाहिजे. आम्ही लहान होतो गुरुजी, आमच्या गावात एक मंदिर होतं, आजही आहे. कधी आलात मोठ्या महादेवाला तर या. तिकडे एक भोंगा होता वर, मी तुतारी म्हणणार नाही. स्पीकर होता, मी तुतारी अजिबात म्हणणार नाही. शिखरावर स्पीकर होता, स्पीकर, मी तुतारीचं नाव घेणार नाही. वर स्पीकर होता, मी तुतारीकडे चला असं अजिबात म्हणणार नाही. ना दादा, ज्याला काल त्याला धन्यवाद. मला ना नाद नाही गुरुजी, या बसणाऱ्यांना नाद आहे. सिद्ध करून दाखवू का? बसलेले पटकन उत्तर द्या. पंढरपूर कुणाचं? विठोबाचं. तुळजापूर कुणाचं? देवीचं. कोल्हापूर कुणाचं? आई अंबाबाईचं, आहे का नाही? देहू कुणाचं? तुकोबरायांचं. आळंदी कुणाची? जेजुरी कुणाची? आणि बारामती? धन्यवाद, आमच्या पट्ट्यातले दिसता तुम्ही. ऐका, हा विनोद आहे. माझा मुद्दा इतकाच आहे, तो भोंगे असायचे वरती आणि त्यातनं पहाटे पहाटे आम्हाला आवाज यायचा. घनश्याम सुंदरा श्रीधरा अरुणोदय झाला, उठिलव करी वनमाळी उदया, जळी सूर्य आला. घनश्याम सुंदरा. गाणं बदलायचं, डोळे चोळत चोळत आमची माय जागी व्हायची. मग दळण दळायची जात्यावर, तोपर्यंत दुसरं गीत लागायचं. उठी रे नंद किशोरा किशोरा, अरुणोदय झाला झाला. उठी रे नंद किशोरा किशोरा. टीव्ही
टीव्हीचा जमाना होता, पण अँटेना होता घरावर, सेटरनं उघडायची टीव्ही होती. 4 ते 6 दर रविवारी पिक्चर असायचा, मराठी चित्रपट. दर शुक्रवारी हिंदी असायचा, रात्री 10 ते 12. लहान पोरांसाठी शक्तिमान नावाची मालिका होती, बाया बापड्यासाठी जय गंगा मैया होती, ह्यांच्यासाठी डिटेक्टिव्ह करण होता, CID होता, सुराग होता, सगळ्या मालिका होत्या. नवीन लग्न झालेल्या महाराज लोकांसाठी छायागीत होतं, रंगोली होती, काय नाही राहिलं आता. दिवस मावळला की गाणं लागायचं. ही काळी आई धनधान्य देई, जोडते मनाची नाती आमची माती. होतं का नाही? चुलीतला विस्तव मागायला जायच्या बाया, विस्तव द्यावं का, चूल पेटवायची आमची. आता पेटवा पेटवीला लई हुशार झाल्या ह्या काड्या लावायला. इतका सुंदर जमाना होता. लहान आम्ही होतो ना, आई लेकराला मांडीवर घ्यायची महाराज आणि ओव्या गायचे जात्यावरची. आता जातं बीत काय राहिलं नाही, यांना तर माहीतच नाही. आताच्या पुरींना जात्यावर जाऊन बस म्हणलं ना, ती वर चढून बसायला बसली. तिला काय माहिती आहे जात्यावर कसं बसायचं. एक पाय असा पसरून बसायचं असतं आणि एका हातानं जातं फिरवायचे आमच्या आजी. पोराला मांडीवर घ्यायची आणि मग गायची. गायीच्या र वासरा, आईच्या र लेकरा. ते पोरग पाहायचं, आईच्या डोळ्यात पाणी का, त्यानं पाहिलेलं असायचं. 4:45 वाजता म्हातारी सुनबाईच्या खोलीत यायची, अंगावरची गोधडी वाकळी वडायची बाजूला. उठ, बापानं हेच शिकवलं का तुला, झोपायला आली इथं. सासूला पाहून लटलट 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 कापायची सुनबाई. आता उलट झालं, घाबरून जायची बिचारी, थरथर कापायची. आणि छोटंसं लेकरू 4.5-5 वर्षाचं, त्याला आईचं रडणं सहन व्हायचं नाही. ते लेकरू आईजवळ यायचं, गुरासारखा मारायचा नवरा. आता उलट झालंय. ऐकते ना. आणि ते लेकरू यायचं जवळ आणि आईच्या डोळ्यातलं पाणी पुसायचं. मग माय सांगायची, राजा मोठा साहेब हो तू, शिक आणि मग आईला गिरण घेऊन दे. आईच्या र लेकरा, गायीच्या र वासरा, माझा दादा मोठा होईल, आईला सुखात ठेवील. गायीच्या र वासरा, आईच्या र लेकरा. त्या दिवसापासून लेकराला कळायचं, माझ्या आईनं माझ्यावर उपकार केले. काय जमाना होता, एवढं प्रेम करायचं लेकरू. लेकरू मोठं झालं, सकाळ झाली, 5वीला शाळेत जायला निघालं पोरग, पाठीवर दप्तर घेतली, पळायला लागलं पोरग. त्याच्या लक्षात आलं उद्या गावची जत्रा आहे, यात्रा आहे, गावात पाळणे लागले, गावात मिठाईची दुकानं लागली. लेकरू माघारी आलं, माय उद्या यात्रा आहे, शाळेला सुट्टी आहे, मला देशील ना ग 50 रुपये. हा राजा, आज दिवसभर रोजान जाईल. माघारी आले ना, 50 रुपये तुला देते बेटा, तू जा, चिंता करू नको. माय दिवसभर लोकांच्या रानात खुरपायची राब राब राबली, संध्याकाळ झाली, लेकरू घरी आला, आई उद्या यात्रेला जाणार मी. हा राजा, झोप. आईच्या मांडीवर लेकरू झोपी गेलं. दुसऱ्या दिवशी सकाळी पहाटे लवकर लेकरू उठला, आंघोळ केली. आई आज यात्रेला जाणार आहे मी, आज पाळणे पाहणार आहे, बत्ताशे खाणार आहे, जिलेबी खाणार आहे, माय दे 50 रुपये. राजा, अरे हो, जेवण करून जा. आईनं दूध तापायला ठेवलं, चुलीवर भाकरी भाजायला घेतली, भाकरी भाजली, मोडली, ताटात टाकली. लेकरू पाहत होता आईची धावपळ. आई वाढणं पटकन. आईनं सांडशी पकड शोधण्याचा प्रयत्न केला. दुधाचं पातेलं लालबंद झालं होतं. आपल्या रिकाम्या हातानं ते पातेलं तिनं उचललं, चटका काळजाला गेला. लेकराच्या ताटामध्ये थाळीमध्ये दूध ओतलं. गपगुमान पोरग पाहत होतं, आईच्या हाताला फोड आलाय. आईला भाजलं. आपल्या घरात आईकडं पक्कड नाही, आपल्या आईकडं सांडशी नाही, आपल्या आईला चिमटा नाही, म्हणून आईला भाजलंय. दिवसभर पोरग जत्रेत गरगर फिरलं, खाली मान घालत होतं, बत्ताशे पाहिले, खेळणी पाहिली, त्यानं सगळं पाहिलं, पाळणे पाहिले. संध्याकाळी माघारी आला राजा. दिवस मावळला, गाई गोठ्यात. आई लेकराजवळ आली, काय आणलं रे राजा, सांग ना, तुला खेळणं आणलं का, तुला भोवरं आणलं का, तुला काय आणलं सांग ना, तुला धनुष्यबाण आणला का राजा, तुला खेळणं आणलं का, तुला चेंडू आणला का, तुला बॅट आणली का, काय आणलं 50 रुपयाचं. आई अगं दमत धर, सांगतो तुला काय आणलं ते. लेकरानं आईच्या डोळ्यावरती एक हात ठेवला आणि पाठीमागचा हात बाजूनं काढून घेतला आणि आईच्या तळहातावरती 50 रुपयाची आणलेली सांडशी तो चिमटा तो पकड. जशी आईच्या तळहातावरती टेकवली ना, तसे गळगळ गळगळ अश्रू आईच्या डोळ्यात ना आली. राजा धन्य झाले आज. का? तारुण्य होतं, सत्ता होती, पण संपत्ती नव्हती. आताच्या पोरांना या 3 गोष्टी एकत्र मिळाल्यात. आमच्या वर्गातल्या पोरी खांद्यावरनं ओढणी खाली आली तर पुढे येत नव्हत्या. क्रॉप टॉपचा जमाना आलाय बाबा आता. मी बोलू नये,
पण आईला माहीत नाही आपली पोर घरातनं बाहेर पडताना कुठल्या ड्रेसवर आहे आणि कॉलेजमध्ये पोहोचते तेव्हा तिच्या अंगावर कोणता ड्रेस आहे. आम्ही सोशल मीडिया वापरतो, पुरी सोशल मीडिया वापरतात. वापरण्याबद्दल काही नाही, पण लक्षात राहू द्या, गरिबाच्या बाया नाचायच्या पूर्वी आणि श्रीमंत माणसं आनंद घ्यायची. आता श्रीमंताच्या बाया रील स्टार झाल्यात, श्रीमंताच्या बाया व्हिडिओ बनवतात आणि आमच्या गरिबाची पोरं 699चा रिचार्ज टाकून मजा घेत बसतात. जाऊ दे पुढं, हे होत नाही. पायातलं पैंजण निघून गेलं आणि गोप आला आणि त्या गोपामध्ये 2 घुंगरं आली महाराज. मराठ्याच्या पुरीनी, धनगराच्या पुरीनी, माळ्याच्या पुरीनं, खानदानी माणसानं आपल्या नातीला ना आपल्या लेकीला पायामध्ये घुंगरू कधी घालू देऊ नये. सज्जन हो, नाचणाऱ्या पाटलिनीचा महाराष्ट्र नाही आपला, भारताच्या राष्ट्रपती होणाऱ्या प्रतिभाताई पाटलांचा महाराष्ट्र आहे आपला. महाराष्ट्राच्या मातीनं महाराष्ट्राला 3 गोष्टी दिल्यात: मातृत्व, कर्तृत्व, नेतृत्व. मातृत्व असावं माँसाहेब जिजाऊ सारखं, कर्तृत्व असावं सावित्रीबाई फुलेंसारखं आणि नेतृत्व असावं पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांसारखं. या 3 गोष्टी पदरात टाकल्यात आपल्या मायमावल्यांच्या. माझ्या बहिण्यांनो, माझ्या तायांनो, शिका, संघर्ष करा, संघटित व्हा. पण एक वाक्य लक्षात राहू द्या, देवाला जरूर भजण्याबद्दल काही मत नाही माझं, पण माफी मागून बोलू का? ज्यांनी विठोबाचे पाय धरले ते वारकरी झाले, ज्यांनी खंडोबाचे पाय धरले ते वाघ्या मुरळी झाले, ज्यांनी देवीचे पाय धरले ते देवदासी झाले. पण ज्यांनी सावित्रीबाई फुले, महात्मा ज्योतिबा फुले, आई जिजाऊचे पाय धरले ते सरपंच पदापासून राष्ट्रपती पदापर्यंत जाऊन पोहोचले. कशाला पाहिजे तारुण्य, सत्ता आणि संपत्ती एकत्र? शिक्षण असलं की काय लागत नाही. तारुण्य, सत्ता आणि संपत्ती एकत्र कधीच भेटू देऊ नका लेकीला. हातातल्या बांगड्या निघून गेल्या, टॅटू काढायचा जमाना आला महाराज. सगळं संपत आलं आता. इतकं बदललं, इतकं बदललं, इतकं बदललं. एक वेणी होती, पुरीला जर गुड मॉर्निंग मेसेज पाठवलं तर बटाट्यावानी डोळे करत होती ती, राग येत होता तिला. आता गावातलं पोरगं तिला मेसेज पाठवतं, यू लुक सो ब्युटिफुल, ती रिप्लाय देते थँक्यू सो मच डिअर. बदाम आलेत, बदाम. तो बदाम एवढा मोठा आहे की चोपदाराला दाखवला तर ते हापकी बसून बीपी वाढेल त्याचा. एवढे मोठे धाक 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 धाक. आणि लोक म्हणतात आमचा महाराष्ट्र सुधारलाय. आम्हाला काय गरज नाही. माणसात माणूस नाही उरला ह्या संपत्तीमुळे. आणि लोक म्हणतात आमचा महाराष्ट्र सुधारला. कुणीकडनं सुधारलाय? एक कवी सांगतो, कोलाहलात साऱ्या माणूस शोधतो मी, गर्दीत माणसाच्या माणूस शोधतो मी. हे धर्म मंदिर सारे धुंडून मी आलो, भिंती पल्याड देव शोधतो मी, गर्दीत माणसाच्या माणूस शोधतो मी. कल्लोळ वासनांचा, हैदोस भावनांचा, जळत्या चितेवरती माणूस शोधतो मी. महाराष्ट्रातली 4 माणसं एका दिशेनं सरळ तेव्हाच चालतात जेव्हा त्यांच्या भावकीतला एक जण त्यांच्या खांद्यावर असतो. हे दुर्दैव आहे महाराष्ट्रात. मी नेहमी सांगतो, तुम्ही डॉक्टर व्हा, वकील व्हा, इंजिनियर व्हा, तुम्ही सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, तलाठी, ग्रामसेवक, डॉक्टर, कंपाऊंडर, चित्रकार, पत्रकार, शिल्पकार, मूर्तिकार, गीतकार, कीर्तनकार, कथाकार, श्रीमद भागवत कथाकार, रती, महारथी, शिक्षक, अध्यापक, प्राध्यापक, मुख्याध्यापक, आचार्य, प्राचार्य, कोणीही व्हा, आधी माणूस व्हा. कमतरता माणसाचे. काही महाराष्ट्रात शिक्षक प्रसिद्ध आहेत, माणूस म्हणून शून्य आहेत. काही डॉक्टर आहेत. आमच्या तिकडं वाईचा डॉक्टर, तुम्ही चाललाय, तुमचा सप्ताह सुरू आहे तिकडं, मलाही फोन आला था तारखेसाठी म्हणून ठाऊक आहे मला. त्या वाईला माझी कीर्तन झाली त्याच गावात, त्याच्याच घरी. तो डॉक्टर काय पूजला आम्ही त्याला. 17 मृतदेह सापडले त्याच्या गार्डनमध्ये महाराज. त्या बोराटे महाराजांनी कीर्तन केली त्याच्या दारात. तुम्हाला असं वाटलं काय की डॉक्टर आहे म्हणून तो माणूस आहे, शिक्षक आहे म्हणून तो माणूस आहे? क्षमा करा, काही महाराष्ट्रात कीर्तनकार प्रसिद्ध आहेत पण माणूस म्हणून शून्य आहेत. क्षमा करा मला, माणूस व्हा. माझं बोलणं ऐका. तारुण्य, सत्ता आणि संपत्ती एकत्र मिळूच नाही. ज्याला या 3 गोष्टी एकत्र मिळाल्या त्याचं नाव आहे साम. काय झालं माहितीये? बापाचं वाटोळ केलं पोरानं, बाईचं रूप घेतलं, साडी घातली, चिंध्या बांधल्या पोटावर. देवाचंच पोरग होतं ते, सुंदर दिसणार, शुद्ध बीजापोटी, रसाळ गोमटी नव्हतं ते, फक्त दिसायला होतं. ते गेलं आणि महाराजाच्या पुढे उभा राहिलं साधूच्या. महाराज आहेत ना, हा सांगा म्हणे मला काय होईल. साधून डोळे लावलेले, का मोठ्याचा पोरगा आहे, जा
कशाला वाटोळ करून घेतो? माणसानं कुणाचीही चेष्टा करावी, साधूची चेष्टा कधी करू नये. कुणालाही त्रास द्यावा, साधूची दिल्लगी कधी करू नये. तू काय आपला मेवना आहे? साधूची चेष्टा करतात लोक, देवाचा माणूस मानतात त्याला, मग साधूची कशाला चेष्टा करता? ध्यानात राहू द्या, कुणाचीही निंदा करा, साधूची निंदा करू नका. अरे नाथ महाराज त्यासाठी तर म्हटलेत, हरिभक्तांची स्तुती नाही केली तेने वाचा पंगू झाली. हे मी सांगणार आहे पुढे, म्हणून साधूची निंदा करू नका. ऐका पुढं फार गोड आहे. महाराज म्हणले जा, चांगला आहेस तू, निघून जा. नाही म्हणे मला काय होईल सांगा, मी पोट वाढवून आलोय. त्या महाराजानं उत्तर दिलं जा, मुसळ होईल. मुसळच झालं आणि त्याच मुसळानं कृष्णाचं खानदान संपवलं. मग कुणीकडनं लावता शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी? बर प्रकार दोन. कधी कधी महाराज बी वाईट असतं, फळ चांगलं असतं. नाम घेऊन येते देवाचे हे ब्रीद हिरण्यकश्यपात. पोरग म्हणलं बाबा तो नाही कुठं असं काय आहे, कुठं काय विचारता? तो नाही कुठं येरू म्हणे काष्टी पाशाने सकळी आहे वनमाळी जेते तेथे. अरे तो जळी स्थळी भरलाय, विठ्ठल जळी स्थळी भरला, अजम्या दृष्टीने पाहिला विठ्ठल 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 जळी स्थळी भरला, मुलगा चांगला जन्माला आला. 10 अवतारापैकी असा एकच अवतार आहे की जो एकासाठी अवतारित झाला. नरसिंह अवतार असा एकमेव आहे की फक्त भक्त प्रल्हादासाठी झाला. जगातले बाकीचे सगळे अवतार घ्या, अनेकांसाठी अवतार आहेत, पण हा एकमेव असा अवतार आहे की जो भक्त एकट्या प्रल्हादासाठी आलाय. एकट्या प्रल्हादासाठी येणं कठीण आहे. आज जसं मी एकट्या कैलास महाराजांसाठी आलो तसं. ऐका, म्हणजे त्यांचा फोन आलता म्हणून. माझा मुद्दा इतकाच आहे. शुद्ध बीजापोटी म्हणताना मी 3 मुद्दे सांगितले. कुणीकडनं लावता फळे रसाळ गोमटी. आता 4था मुद्दा सांगतो. कमाल नावाचं फळ आहे आणि कबीर नावाचं बी आहे. संताची पायी खर्चावे शरीर. बाबा कसलं पत्र वाचताय? 5.5 वर्षाचा कमाल. बापाला म्हणतो कसलं पत्र वाचताय बाबा? जुना काळ पत्राचा होता, टपाल होतं. साष्टांग नमस्कार विनंती विशेष. उद्या संध्याकाळी मी 50 जण तुमच्या घरी जेवायला येतोय, तेवढं आमच्या वारकऱ्यांच्या जेवणाची सोय करा. कबीर महाराजांनी पत्र वाचलं. वाचता वाचता डोळ्यातलं पाणी त्या पत्रावर पडलं. कबीर महाराज मुस्लिम समाजातले होते. कबीर महाराज पत्र दाखवतायत. सोन्या वाचायला येतं ना तुला? हा. बाबा वारकरीच येणार आहेत ना? हा. मग आपण जाऊ ना. कुठे? धान्य आणू. नाही रे राजा, चिमणीचं पोट भरेल एवढं सुद्धा घरात धान्य नाही. म्हणून तर म्हणतो बाबा वाण्याच्या दुकानात जाऊ आणि वाण्याच्या दुकानातनं किराणा माल घेऊन येऊ. बाबा चला ना माझ्या बरोबर. राजा आधीचेच उधारे कोण देईल बरं? चोरी करू बाबा चला. धर्मासाठी केलेली चोरी सुद्धा शुद्ध असते. धर्म वाचला पाहिजे ना. चला. 7.5 वर्षाचा कमाल पुढं चालत होता. 35 वर्षाचा बाप पाठीमागं चालत होता. बाप लेकरं आले रात्रीच्या अंधारात. ऐका बरं माय मावल्यानो, घर लावलेलं होतं, दुकान लावलेलं होतं. जुन्या काळात दिवळी होती त्रिकोणी आकाराची. त्यातनं कमालात उतरला. साखर घ्या बाबा, बस झालं. डाळ घ्या बाबा, बस झालं राजा. तेल घ्या बाबा, बस झालं राजा. कमाल बाहेर ये पटकन. थांबा बाबा, वाण्याला सांगून आलो चोरी केली म्हणून. असं आहे का चोर तुमच्या गावात की चोरी करतो म्हणून तो सांगून येतो? ऐका बरं, फार गोड आहे. कमाल सांगायचं दुमत नाही रे राजा, पण उद्या दिवसभर गोंधळ होईल गावात.
दिवसभर माळकरी जप करतात आणि रात्रीच्या अंधारात चोऱ्या करतात. आपण बदनाम झालो तरी चालल, महाराष्ट्रातला माळकरी वारकरी बदनाम नाही झाला पाहिजे. पांढऱ्या कपडे घालणाऱ्यानं 1000 वेळेला हा विचार करायचा, मी बदनाम झालो तरी चालल, माझ्यामुळं माझ्या पाठीमागच्या भावंडांना कधी खाली बघायची वेळ नाही आली पाहिजे. पांढरे कपडे घालणाऱ्यानं हे सांभाळावं लागतं. चल बाहेर, बाबा थांबा बाहेर येतो. तिवळीतनं बाहेर यायला लागला तो, पाय पकडला वाण्यानं, हात पकडला बापानं. बाहेर हात ओढतो बाप, पाय ओढतो आत वाणी, वाणी आत पाय ओढतो, बाप बाहेर हात ओढतो. बाबा पांडुरंगाची शपथ आहे तुम्हाला, मी जर सापडलो तर महाराष्ट्रातला वारकरी बदनाम होईल ना. हा राजा आपल्या वारकऱ्यांना खाली पाहायचं येईल रे राजा, म्हणून तुला सोडू नाही वाटत. मग बाबा असं करा, समोर तुमच्या सुरा आहे, तो सुरा उचला, माझ्या मानेवरनं फिरवा. नाही राजा एवढं पाप होणार नाही. बाबा पाप हे माझ्यासारखे 1000 कमाल मेले तरी चालतील, वारकरी संप्रदाय जिवंत राहिला पाहिजे. आपलं वारकरी संप्रदायाचं अधिष्ठान आहे ना बाबा. माझ्या कपाळाच्या गंधाची शपथ आहे तुम्हाला, गळ्यातल्या माळीची शपथ आहे तुम्हाला, पांडुरंगाची शपथ आहे बाबा तुम्हाला. कापा माझा गळा. शेवटी गळ्यावरून सुरा फिरवला, मुंडकं कापलं गेलं, तर पडला कमाल, धडात गेलं, चादरीमध्ये गुंडाळलं मुंडकं, खांद्यावर टाकलं, तडातडा पावलं टाकत घरापर्यंत आला. कमालाची आई कबीराची बायको पाठ सजवत होती. कशा करता? वारकरी जेवायला येणाऱ्या करता. रांगोळी काढत होती. पावलाचा आवाज पाठीमागं आला आणि न पाठीमागं वळून पाहता हाक मारली, कमाल आला करे माझा बाळ, हातपाय धुवून घे बेटा जेवायला बस. 8 दिवस झालं तू अन्न पाणी खाल्लं नाही माझ्या राजानं, वारकरी आलेत ना, पहिलं ताट तुला. बोलत का नाही कमाल? पाठीमागं वळून पाहिलं, रक्तबंबाळ झालेला नवरा पाहिला. मातीचा भोकना घेतला, तोंडामध्ये कोंबला, पदर घेतला, तोंडामध्ये कोंबला, डसाडसा रडायला लागली. कुठं आहे माझं लेकरू? 90 वर्षाच्या म्हातारीचा 70 वर्षाचा पोरगा मरू देत आणि तिला कळू द्या लेकरू गेलं, तरी म्हणते माझा राजा गेला, देवानं उलटं केलं, मला न्यायला लागत होत. ही आई आहे. आयुष्यातलं पहिलं पाऊल टाकायला शिकवते ती आई, आपल्या हाताचं बोट धरून चालायला शिकवते ती आई. आयुष्यातला पहिला शब्द म्हणजे आई, आयुष्यातला शेवटचा शब्द म्हणजे आई आहे. काय वाटलं असेल आईला? तुला पांडुरंगाची शपथ आहे, लेकरू मेलं ना, नको बडवत बसू पोट, मेलं मेलं पोरग. संप्रदाय त्याग्याचा असतो, संप्रदाय भोग्याचा नसतो. हा वारकरी संप्रदाय त्याग्याचा आहे, भोग्याचा नाही. 10 बोटामध्ये 10 अंगठ्या घालणाऱ्याचा, गळ्यामध्ये सोन्याच्या मोठ्याला साकळ्या घालणाऱ्याचा, हातामध्ये सोन्याची कडी, पायामध्ये सोन्याची कडी अडकवणाऱ्याचा महाराष्ट्र नाही, संप्रदाय नाही त्याचा. संप्रदाय त्याग्याचा आहे. माझे वडील नेहमी म्हणतात, सोबत काही नेणार नाही असं सांगणाऱ्यानं कमीत कमी सोबत तरी काही नेऊ नये गादीवर. बघा माझं बोलणं कळलं तर. संप्रदाय त्याग्याचा आहे. द्यावं जिथं संपत्त्यानी दया, दोन्ही वसती एके ठाया, तिथं जाण धनंजय विभूती माझी. संप्रदाय देणाराचा आहे, घेणाराचा नाही. शपथ आहे माझी तुला. रडणं थांबवलं, पाणी पुसलं डोळ्यातलं, स्वयंपाकाला लागली, खिचडी भात बनवला, डाळ शिजली, चपात्या झाल्या, पोळ्या झाल्या, वारकरी जेवायला बसले. वदनी कवळ घेता झालं. प्रत्येक वारकऱ्या पुढं जायची, प्रेमानं वाढायची, पोटभर जेवा. माझा कमाल ना फार हुशार आहे, माझा कमाला असताना तुम्हाला जेवायला वाढलं असतं. कुठं गेला तुमचा कमाल? गेला असेल कीर्तनाला, सप्त्याला. नाद आहे त्याला. गावात सप्ताह बसला तर घरी थांबत नाही, भजन चालू झालं तर घरात थांबत नाही. मी भाकऱ्या थापायला लागले तर बाजरीच्या पिठाचा डबा पालता घालतो, वाजवत बसतो, बाळाचे पाय पाळण्यात दिसतात. माझं लेकरू फार मोठं होणार आहे, माझं लेकरू देवळात गेला असेल, बोलवा ना त्याला. नाही यायचं ते, तुम्ही जेवण करून घ्या. वारकऱ्याची जेवणं झाली, निघाली. काय त्याग असेल महाराज? कधीतरी मला असं वाटतं महाराज आपण किरकोळ आहोत. त्या कबीर महाराजांच्या, कमाल महाराजांच्या जीवावर जगतो आपण. त्यांच्यासारखी परीक्षा नाही घेतली आपली देवानं. आपण सुदृढ आहोत. किरकोळ त्रास झाला प्रवासाचा तरी आम्ही महाराज लोक वैतागतो. का तर म्हणे आमचा लांबचा प्रवास झाला, आम्ही त्रासून गेलो. अरे पोरगं मेलंय तिचं, ज्या पोटामध्ये तळहाताचा पाळणा, नेत्राचा दिवा, 32 धारा दुधाच्या पाजल्या, आणि ज्या पोटामध्ये 9 महिने 9 दिवस सांभाळलं, ते लेकरू मेलं. कधीच नाही दिसणार, ते पाहण्याचा प्रयत्न केला तरी पाहता येणार नाही. आणि ते लेकरू मेलंय तरी जेवायला वाढते. जेवणं झाली, निघाले वारकरी, आनंदानं दिंडी सुरू झाली. आणि गावाच्या गावकुसाबाहेर स्मशान भूमीमध्ये बिगर मुडक्याचं धड जाळलं जाणार होतं.
तिरडीवरती बांधलेलं ते दड वारकऱ्याला पाहिलं आणि हात जोडायला लागलं, वारकऱ्याला पाहिलं हात जोडायला लागलं, वारकऱ्याला पाहिलं हात जोडायला लागलं. अरे कुणाचं पोरग असेल रे जे वारकऱ्यांना पाहत आणि हात जोडतं? कबीर महाराज धावत आले, पाय धरले वारकऱ्याचे. महाराज या आभाग्याचं लेकरू आहे. मग मेलं नाही, मारलं या आभाग्यानं. का? मी कापलं त्याचं मुंडकं. पांडुरंगाची शपथ घातली. आपल्या गावात आलेला वारकरी नाराज नाही झाला पाहिजे. डोळ्यातलं पाणी डोळ्यात ठेवलं, धावत जाऊन मुंडकं आणलं, दडावरती लावलं. कमाल महाराज पूर्वी जसे प्रेमानं भजन करत होते तसे पुन्हा एकदा वारकऱ्यांचं भजन करायला तयार झाले. याला म्हणायचं शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी. महाराज हे कशाच्या ताकदीवर? अभंगाचं ध्रुवपद. मुखी अमृताची वाणी, 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 वाणी मुखी अमृताची वाणी, वाणी मुखी अमृताची वाणी, वाणी मुखी अमृताची फळे रसाळ गोमटी. आता याला दुसरा अर्थ जोडून देतो म्हणजे अभंग समजेल. हा अभंग परत कुठल्या जरी कीर्तनकारानं घेतला तरी कमीत कमी या कीर्तनाची आठवण यावी. दुसरा अर्थ लावून देतो तुम्हाला. कर्म नावाचं बी असतं, ईश्वर नावाचं फळ असतं. एकच उदाहरण पुढं जातो. माझ्याकडे पहा. समोर एक आंब्याचं झाड होतं, मोठं झाड, आणि त्याला एक आंबा लागला होता. तो पिकला होता पाडाला. पाहिलाय का? म्हणून नीट बघ, पाडाला पिकलाय आंबा. आंबा पाहिला डोळ्यानं. पाहिला कर्म कशाला म्हणतात आहे का? आंबा पाहिला डोळ्यानं, पाणी सुटलं. अरे बोला ना नाशिककर, पाणी सुटलं. तिथपर्यंत नेलं, तोडला, खाल्ला, चौकळ आली, भरलं, आणि का आमच्या आंब्याचा आंबा तोडला म्हणून मालकानं मारलं, मार खाल्ला पाठीनं. आता परत आहे का? पाठीला मारलं म्हणून पाणी आलं डोळ्यातनं. डोळ्यातनंच पाणी का आलं? पाहिला होता म्हणून रडावं लागलं. याला म्हणायचं शुद्ध बीजापोटीन फळे रसाळ गोमटी. कर्म जसं कर्म तसं फळ. तुमचं जसं कर्म आहे ना तसं फळ मिळणार आहे. वैकुंठवासी बाबा महाराज इंगळे एक विनोद सांगायचे. एक पेपरवाला पेपर करत चालला. एसटी सुरू झाली आणि एसटीतनं त्यानं 5चा ठोकळा बाहेर काढला, पेपरवाला दिला, पण तो बंद पडका होता. लागला हसायला पेपर घेऊन. फसवलं 15 मिनिटानं पुन्हा हसायला लागला. शेजाऱ्यानं विचारला आता का हसता? तो म्हणला मगाशी नाही का त्याला 5 रुपयाचा ठोकळा दिला पण बंद पडका दिला म्हणून मी हसत होतो. मग आता का हसता? त्यानं पेपर बी कालच्या महिन्यातला दिलाय म्हणून हसायला आलं. याला म्हणायचं जसं कर्म तसं फळ. जसं कर्म आहे तसं फळ. नाथ बाबा सुंदर सांगतात, केले कर्म झाले. माऊली सांगते अगा कर्मी जे उरावे ते सुख दुःखी. देव सांगतो कर्मानुबंधिनी मनुष्य लोक येतं. कर्म देता झोले, कर्म देता झोले, कर्म देता झोले, प्रयत्न करिता काही नच, प्रयत्न करिता काही नच, कर्म देता झोले, कर्म देता झोले, कर्म देता झोले, कर्म देता झोले, प्रयत्न करिता प्रयत्न करिता काही न चले.
लिहिलं नसतं त्या एखाद्या बंद पडलेल्या जुन्या वाड्यातनं अंकुर बाहेर येतो, अंकुर, आणि त्याचा वटवृक्ष होतो. बाहेर येतो कोंब, असा बाहेर आला की तो असा फुलतो 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 मोठा होतो. दगडातनं कठीण दगडाला भेदतो तो आणि त्यातनं बाहेर येतो. माऊली तुकोबा सांगतात, असाध्य ते असाध्य करिता सायास, कारण अभ्यास तुका म्हणे. कोण म्हणतं प्रयत्न करणारा यश मिळत नाही? वाळूचे कण रगडिता अभ्यासाचे सांगा कार्य सिद्धी, हो अभ्यासाचे सांगा कार्य सिद्धी, नाहीतर देव देतो पण घ्यायला पदर नसतो. माऊली सांगते, जैसे प्राप्तीची हे वेळे निदैवा आंधळेपणाचे डोहळे, असता फुले डोळे आपणची झाकी. मग याला पर्याय मुख्य अमृताची वाणी. तुम्ही प्रयत्न करा, नामस्मरण पुन्हा 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 करा. जी माणसं नामस्मरण करत नाहीत, कधी भगवंताचं भजन करत नाहीत, त्यांना पुढच्या जन्मी म्हणावं लागेल, मुका झालो वाचा गेली, मुका झालो वाचा गेली, मुका झालो वाचा गेली, मुका झालो वाचा गेली. बसलेले जे म्हणत नाहीत त्यांना पुढच्या जन्मी म्हणावं लागेल, मुका झालो वाचा गेली, मुका झालो वाचा गेली, मुका झालो वाचा गेली, होतो पंडित महाज्ञानी, अशा शास्त्र पुराणी, होतो पंडित महाज्ञानी, अशा शास्त्र पुराणी, चार वेद मुखोद्गतवाणी, सर्वामध्ये झाली सर्व हानी, गर्भामध्ये झाली सर्व हानी. जीवाला चावली भोजना, दुग्ध कृत शर्करा जीवाला चावली भोजना, निंदिले तिने पावलो मुख बंधना, मुख निंदिले तेने पावलो मुख बंधना. दुर्योधना मारिली गदा, घेतला प्राण
घेतला प्राण धडक मारिली शंकरा केला ब्रह्माचा मातेरा इंद्र चंद्रासी दरारा लाविला जेने होयडक मदन केवळ पंचानन माझा जात करी इकडे खपवी त्याला सासू माझी सावध होनी भजनी लागा इच्छा पाहू नका इच्छा मुरळी पाहू नका पडाल नरकाद्वारी मल्हारी जिवारी ऐका नारायण ऐका नारायण चोपदार आला चोपदार आला चोपदार आला चोपदार आला चोपदार आला चोपदार आला हातवर सर्वजण माझ्या चोपदाराचे रहाणे आकाशी स्वर्ग पहाणे हो चोपदाराचे रहाणे आकाशी स्वर्गाची पहाणे माझ्या चोपदाराचे रहाणे आकाशी स्वर्ग पहाणे हो माझ्या चोपदाराचे रहाणे आकाशी स्वर्गाची पहाणे हो चोपदार आला चोपदार आला चोपदार आला चोपदार आला बाप
बापनमाय आमासी नाही उपाय आमासी नाही बापनमाय आमासी नाही माय चोपदार आला चोपदार आला चोपदार आला चोपदार सर्वाचे साखरी कोणाची करा साखरी कोणाची करा एका जनार्दनी सेवा करा साखरी कोणाची करा एका जनार्दनी सेवा करावी साखरी कोणाची करा एका जनार्दनी सेवा साखरी कुणाची करावी एका जनार्दनी सेवा कुणाची करावी चोपदार आला चोपदार आला चोपदार आता इकडचा चोपदार जरा तरी नाचला पण इकडचा चोपदार टुकूमकू बघतोय चांगला जीव चालला आमचा चोपदार म्हणून म्हणून हे महाराष्ट्रात फक्त बोराटे महाराजाजवळ ऐकायला मिळतं चोपदार बरं का तुमच्यासाठी काढलंय बाहेर एक जण म्हणे मगाशी पिंगळा म्हणे मग त्यांनी उद्या काय म्हणायचं म्हणून चोपदार काढलाय बाहेर मी आता मराठवाडा विदर्भात जातो ना तिथली पोरं मला आवर्जून येऊन सांगतात महाराज तेवढा चोपदार गा बरं कीर्तन राहू द्या म्हणतात पण चोपदार गा आणि हे चोपदार टुकूमकू बघतोय चांगला जीव चालला आमचा ओरडू ओरडून इकडं काय सुद्धा शेवटी चोपदार आला चोपदार म्हणजे काम क्रोध मद मत्सर दंभावर आणि अहंकारावर विजय मिळवतो तो चोपदार ज्यानं विकारावर विजय मिळवला मुख्य अमृताची वाणी तो चोपदार आता गंमत आहे का मारुतीरायासारखा चोपदार पुन्हा नाही का हनुमंताला सीतामय्यानं विचारलं 80,000 बायका पाहिल्या म्हणे मला शोधायला आलता तेव्हा सगळ्या आवडल्या ना हो सुंदर होत्या ना हो मग तुझ्या मनात काम आला का ऐका बरं का मारुतीसारखा चोपदार पुन्हा नाही काय विचारलं सीतेनं तुझ्या मनात बोला की काम आला का सीतेनं काय विचारलं तुझ्या मनात मारुतीनं उत्तर दिलं आई अगं कामच रामाचं करत होतो न कामाला कुठं आणते तिकडं याला म्हणायचं मुख्य अमृताची वाणी देह देवाचे कारणी चोपदाराचा देह देवाचे कारणी मृदंगाचार्याचा देह देवाचे कारणी गायकाचा देह देवाचे कारणी साहेब कुणी जर विचारलंच की तुम्ही काय अर्पण केले देवाला मी अभिमानानं सांगतो आम्ही आमचं तारुण्य अर्पण केले देवाला आपण तारुण्य अर्पण केलं महाराज आपल्या पोराचा पुरीचा आई बापानं सांगावं थांबा आजचा दिवस बाबा थांबता येत नाही एक जण म्हणे मग एवढ्या तारखाच कशाला घ्यायच्या आणि आजच आलो नसतो तर येतो म्हणून 5 वाजता 5:30ला झोप लागली फोन उचलला नाही बीपी वाढला संयोजकांचा महाराज येतात की नाही आम्ही आमचं तारुण्य वाहिलं देवाला चोपदारानं देह देवाचे कारणी कीर्तनकारानं देह देवाचे कारणी अरे तो देह देवाचे कारणी अर्पण केल्यामुळं सर्वांगा निर्मळ सर्वांगा निर्मळ जैसे
गंगेच्या पाण्या इतकं गोड झाला. आता 5 मिनिटात संपवतो. माझाही वेळ संपत आलाय. अगदी 5 मिनिटात थांबतो. सर्वांग निर्मळ. बोर झालं नाही ना? हा, कजय विठ्ठल घेऊ लगेच. चित्त जैसे गंगाजळ. गंगेच्या पाण्या इतकं पवित्र अंतकरण आमच्या जनाबाईचं होतं आणि त्यामुळं ती देवाशी भांडायची. अरे अरे इठ्या मूळ मायेच्या कारट्या. एक जण म्हणे जनाबाई एवढ्या शिव्या येतात का? याच्यापेक्षा चांगल्या येतात. द्या बरं. तुझं गेलं मड, तुला पाहून काळ रड. मग मी धाडसाने विचारलं, जनाबाई काय तुमचं माहेर सिन्नर तालुक्यातलं तर नाही ना? का बरं? तुम्हाला एवढ्या कशा काय चांगल्या शिव्या येतात? जनाबाईनं सांगितलं, अरे शिव्या दिलेल्या दिसतात. एखाद्या माणसाकरता 99 कामं चांगली करा विसरून जाते आणि एकच काम वाईट करा किंवा चुकीत सापडा तेच डोक्यात ठेवते. म्हणून आपले परके ओळखायचे असतील ना तर संकटात ओळखावेत. संकट जेव्हा येतं तेव्हाच आपले परके कळतात. सुखात तर काय सगळेच असतात सोबत. मी नेहमी सांगतो, डोळे सांगून जातात व्यक्ती कशी आहे, अश्रू सांगून जातात दुःख किती आहे, वाचा सांगून जाते माणूस कसा आहे, स्पर्श सांगून जातो मनात काय आहे, ठेस सांगून जाते लक्ष कुठं आहे, संस्कार सांगून जातात परिवार कसा आहे, गर्व सांगून जातो पैशाचा माज किती आहे, विश्वास सांगून जातो घरातला जोडीदार कसा आहे, आणि आलेली वाईट वेळ दाखवून जाते माझ्या दादानो आपला आणि परक नेमकं कोण आहे. आणि म्हणून 3 लोकांना कधी विसरू नये. ज्यांना अडचणीच्या वेळी मदत केली त्याला, ज्यांना अडचणीच्या वेळी पळ काढला त्याला, आणि ज्यानं आपल्याला जाणून बुजून अडचणीत आणलं त्याला. पक्क लक्षात ठेवा साहेब, कधी कधी आपण ज्याला पोहायला शिकवतो ना तेच आपल्याला बुडवायचा प्रयत्न करतो. एक कबूतर वरून चाललं होतं आणि उंदराची 2 पिलं बुडत होती. कबुतराला दया आली, बिचारा माझ्यासारखा होता प्रामाणिक, टुकमुकू बघतोय चांगलावाला. खाली आला, उंदराची पिलं उचलली, चोचीमध्ये पकडली, घरट्यात नेली, स्वतःची ऊब दिली, पंख पसरले, मस्तपैकी त्या उंदराच्या पिलांना बरं वाटलं. आणि 15-20 मिनिटानं कबुतराच्या ध्यानात आलं, ज्यांना आपण ऊब दिली त्याच उंदराच्या पिलाने आपले पंख कुरतडून टाकले. अशी बरीच उंदराची पिलं तुमच्या बरोबर फिरतात. कबुतरांनो सावध राहा. फार अवघड झाले आता हे. चित्त जैसे गंगाजळ फक्त कीर्तनातनंच बरं वाटतंय सांगायला महाराज. साहेब सांगू, काजवा चमकत होता आणि चमकणाऱ्या काजव्याचा पाठलाग साफ करत होता. असा काजवा सुंदर होता आमच्या विकासदादासारखा, नारायण गुरुजी सारखा. किती चांगला काजवा आहे. काही संबंध आहे आपण कोणाच्या आद्यात आहे का? तरी साप आपल्या मागं लागतात. मग काजवा थांबला, हुशार होता, माझ्यासारखा शिकलेला होता. काजवा म्हणे, काय रे सापा, तू पण गावातला, मी पण गावातला, तू पण तालुक्यातला, मी पण तालुक्यातला, ना तुझ्या आद्यात ना तुझ्या मध्यात, कधी नाही तुझ्या वाटेवर, मग मला गिळायला काय टपलास? साप म्हणला, तू चमकतो ना. अरे हा ना, मी माझ्या मस्तीत चमकतो ना. हा तेच तर म्हणतो की तू चमकतो ना. अरे पण माझ्या अरे तेच तर सांगतो तू चमकतो ना. तुझ्या चमकण्याचा तर मला त्रास आहे. ज्या दिवशी आपण चमकायचे बंद होऊ ना, गावातले साप सोडा गुरुजी, सरडे सुद्धा आपल्या मागावर येणार नाहीत, नाच सुद्धा करणार नाहीत आपला. मग सापाच्या भीतीनं आणि सरड्याच्या भीतीनं आपण काय चमकायचं बंद करायचं का? अरे आपल्या मस्तीत आपण चमकायचं. सर्वांग निर्मळ चित्त जैसे गंगाजळ. असे 1000 साप येतील आणि जातील, काय त्यांचा अर्थ? जनाबाई तेच करत होती. लोकांनी काही म्हणून जात्याच्या मुखी घालिते मोत्याचे दाणे, मोत्याचे दाणे, तुझ्या प्रेमे मला विठ्ठला नाही काही होणे. तिचं चित्त गंगाजळासारखं निर्मळ होतं. परिणाम आहे का? दाणे पडती फिरते जाते, शुभ्र सुरेशम पीठ सांडते, जनी भाबडी मिटुनी डोळे, पूजितसे मोहना जनाई करीते. परिणाम आहे का? काय झालं? मंदिर झाले तिच्या घराचे, जिथे तिथे हरिनामच गाजे, जनी भाबडी मिटुनी डोळे, पूजितसे मोहना. बस सर्वांग निर्मळ चित्त जैसे गंगाजळ. ही जनाबाई आहे. माणसानं डोळे झाकून विश्वास ठेवावा दोघावर, एकतर संतावर नाही तर एक तर देवावर.
तीन माणसांवर इच्छा नसताना विश्वास ठेवावा लागतो. मी आता हे सांगितलं तर अख्खं कीर्तन होईल, पण शॉर्टकटमध्ये सांगतो. तीन माणसावर इच्छा नसताना विश्वास ठेवावा लागतो. एक आचार्यावर, दोन ड्रायव्हरवर आणि तीन नाव्यावर. नरडीवरच वस्तारा ठेवतो. डोळे झाकून घ्या. इच्छा नसली तरी माहिती आहे का, जेवायला जातो आपण ढाब्यात, शंभड्या बाया, पारुसाचारी, मिसरीच्या पिचकाऱ्या, तिला मसाला पापड आणायला लावला, तिला शिंक आली, सगळं पुण्य तिचं नाकातनं बाहेर आलं आणि चव देऊन आम्ही खाल्लं. इच्छा नसताना आचारावर विश्वास हो. पूर्वी काटवट होती, तिच्या जाग्यावर परत आली. आता तुमचं लेकरू म्हणतं म्हातारे तुझ्या हाताला चव नाही का, माझ्या बायकोच्या हाताला लई चव आहे. माय म्हणली बावळ्या तुझ्या बायकोच्या हाताची चव नवं, परातीत बघत जा भाकऱ्या थापताना तिच्या पायाचं अंगठं कुठं असतात. दररोज तिच्या पायाच्या अंगठ्याचा स्पर्श होतो तेव्हाच तर तुला चपाती गोड लागते. ऐकताय ना? म्हणजे तसं माझंही नाव कंसात टाका, अनुभवे आले अंगा. चला पुढं. माझा मुद्दा इतका आहे, तीन माणसांवर कधीच विश्वास ठेवू नये. हे तुमच्या फायद्याला येईल. एक, ऐका, नख आणि शिंग असणाऱ्या प्राण्यांवर. दोन, ऐका बरं, नदीवर, कधी आटल कधी पुरील माहीत नाही. आणि तीन, क्षमा करा, बाई माणसावर. खरंच विश्वास ठेवू नये. अरे खरंच विश्वास ठेवू नये पोरांनो. तुम्ही जर स्प्लेंडरचे आरशे काढले असतील तर पटकन बसून घ्या, घोटाळा होईल. स्प्लेंडरच्या सायलेन्सरची पुंगळी काढली असेल तर बसून घ्या, घोटाळा होईल. काय खरं नाही. 3 अकाउंट आहेत तिच्या मोबाईलमध्ये इंस्टाग्रामला. सगळ्या महाकाल की दिवाणी आहे ती काय चांगल्याची दिवाणी आहे का, महाकाल की दिवाणी आहे ती. भल्या भल्यांना वेड लावलंय तिनं, तुम्ही नादाला लागला. काय पूर्व म्हणतात माझं तिच्यावर प्रेम आहे, नाम काय तम काय, नामो काय तमो काय, काय नाही बरोबर येत. हे लक्षात राहू द्या. सगळं बदललं. आणि माझी एक विनंती आहे शेवटची, तुम्ही माणसं आहात ना, तुम्हाला पुरं असतील ना, 12वीत जर तुमच्या पोरीला 70% मार्क पडले तरच तिला शिकायला पाठवा. नाही तर मस्तपैकी तिला एखादी कला शिकू द्या तिला शिवण क्लास शिकू द्या, तिला मस्तपैकी ती पार्लर वगैरे करू द्या आणि लग्न लावून टाका, स्वयंपाक करू द्या. कुपावचा दोडका नका बनवू तिला. तुमच्या पोराला 70% वर मार्क असले तर शिकवा, नाही तर मस्तपैकी त्याला वेल्डर बनवा, फिटर बनवा. टाका पोरींची लग्न वेळेत करून. चांगली चांगली स्थळं दाखवली मी आमच्या गावातल्या एका बाईच्या पुरीला. ती बाई म्हणायची अहो 10 एकरवाला आहे, 20 एकरवाला आला, MIDCत कामाला आहे, चांगला पगार आहे. मग 15-20 दिवस झाले परीक्षेला की पोरगी गेली निघून. पोलीस स्टेशनमध्ये पत्र लिहिलं तिनं, माझ्या आईबापापासून मला धोका आहे. आणि मग वर माय रडायला लागले. असू द्या, झालेलं झालं, भावकीलाच पाहत नव्हतं. तो बोराटे महाराज म्हणतो तेच करायची भावकी. बोराटे महाराजाच्या पाठीमागे गेली नाही जी भावकी, अर्जुनाच्या पाठीमागं नाही जी भावकी, कृष्णाच्या मागं नाही जी भावकी, छत्रपती शिवाजीराजाच्या मागं नाही ती भावकी, आपल्या मागं कशी. आमच्या पोरीला भावकीनंच पळवून लावलं. गेलेली गेली. चिखलाच पाणी काय तुटत असतं का आता. जावं लागल तिच्या घरी. 16व्याला बोलावलंय पाहुण्यानं पूजेला. कसं का होईना जावं लागल. मी विचारलं पाहुणे काय करतात. जावयाच्या तोंडाव ना काय लय देख नाही, लय सुंदर आहे, करतो काय वीटभट्टीव कामाला आहे. मग दिदी काय करेल. ती तरी काय, तिला काय हात नाहीत का पाय नाहीत, तवा गुड्डी माझी हुशार आहे, इटा थापून देईल माझी गुड्डी. महाकाल की दिवाणी. जोपर्यंत वय आहे तोपर्यंत सावध व्हा. माझा शेवटचा मुद्दा आहे, चित्त जैसे गंगाजळ. असं जर बनायचं असेल ना, तुम्हाला आता दोघांवर डोळे झाकून विश्वास ठेवावा लागेल. संताची पायी हा माझा विश्वास आणि देव राखे तया मारी लपून, या दोघावर विश्वास ठेवा. फायदा शेवटच्या चरणात. तू का म्हणे जाती, 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 तू का म्हणे जाती.
कीर्तन नातेपुते नावाचं माझं गाव आहे, मोठ्या महादेवाच्या पायथ्याला. कधी आला तर आवर्जून आमच्या गावाला भेट द्या. ज्ञानोबांचा 13वा मुक्काम आमच्या गावी असतो. आज मी ज्या मातीतनं आलोय त्या मातीमध्ये पंढरपूर आहे. बरं, वा, आम्ही पंढरपुरातल्या पांडुरंगाच्या दरबारात राहणारी माणसं आहोत. आम्ही देवाच्या जवळची माणसं. संतांच्या जवळ यायला आवडतं. देवापेक्षा संतांचा अधिकार मोठा असतो आणि म्हणून आज इथे येण्याचा आलेला हा योग आहे. सर्वांच्या विनंतीला मान देऊन हा योग आला. शिकलेल्या पोरांनी यात या, अंधश्रद्धा बाजूला काढून टाका. ऐका कीर्तन झालंय. आता मंदिर बांधले तर संकल्पही ऐका. काही गोष्टी जपून वापरा आणि देवाच्या देशाच्या अशा धर्माच्या कार्यात आपापसातले मतभेद बाजूला टाकून एका आईच्या लेकराप्रमाणे एकत्र यायला शिका. बस आला आमच्या अंतकरणात देव. चपल्या गेल्यावर पण म्हणतात पोरं 7:30 जाती. ज्याची गेली त्याला विचारा बरं. हो, ते म्हणतो जाऊ दे तुझे, मग तुला कळ कसं 350ला काम लागतं ते. तेव्हा अशा अंधश्रद्धा डोक्यातनं काढा. शिकलेल्या पोरांनी यात या. बऱ्याच जणांना वाटतं कीर्तनकार, गायक, वादक, हे चोपदार, हे पाठीमागचे विनेकरी पोरं 5वी नापास आहेत की काय. असं काही नाही. मी स्वतः प्राध्यापक होतो. पूर्वी पोरांना शिकवायचो, आता पोरांच्या बापांना आयांना शिकवतो. आपलं प्रमोशन झालंय. आणि माझी धर्मपत्नी डॉक्टर आहे, त्वचारोग तज्ज्ञ आहे. फलटण या क्षेत्रावर महाराष्ट्रातलं पहिलं वारकऱ्यांसाठी मोफत हॉस्पिटल तुमच्या सगळ्याच्या आशीर्वादानं आम्ही सुरू केलं. ज्याच्या गळ्यात माळ असेल त्याच्याकडून 1ही रुपया फी आकारली जात नाही. तुम्ही जे आम्हाला मानधन देता त्यातून त्या ठिकाणी फुल नाही फुलाच्या पाकळ्या आम्ही खर्च करतो. फक्त एकच विनंती आहे माझे, इंजेक्शनापुरती माळ घालून येऊ नका, नाही तर उरलेले पत्रे काढून विकायची पाळी. कीर्तन सत्य वागा, चांगलं वागा, स्वधर्मावर प्रेम करा, इतरांशी गोड बोला, एकमेकांना मदत करा. आयुष्यात चांगलं जीवन जगायचं असेल तर आपली माणसं मोठी करा. हा संदेश देतो आणि थांबतो. विकासदादा आपल्या मातीतलं रत्न नाही, आमच्या उन्नतीमाई आपल्या मातीतलं रत्न नाही. आपली माणसं आपण मोठी केली पाहिजेत. कैलास बाबा आपल्या मातीतलं रत्न नाही. बरं का महाराज मंडळी, तुम्ही सर्वांनी मोठं व्हायचं आहे आणि आपल्या माणसाला मोठं करायचं आहे. एकच दृष्टांत सांगतो आणि तुमची रजा घेतो. सांगू का नको सांगू? सांगा. हां मग सांगतो. 7 मजल्याची बिल्डिंग होती. किती मजल्याची? 7 मजल्याचा माळा होता. किती मजल्याचा? अरे बोला ना, किती मजल्याचा? 7व्या माळ्यावरती एक बाई झाडून लुटून काढत होती. मूलकरीण होती बिचारी. साहेबाच्या बंगल्यातला हिरा सापडला तिला. चोरू नये पण गरिबी हटल म्हणून तिने हिरा घेतला, आपल्या पदराच्या गाठीत बांधला आणि निघाली. बाईसाहेबाला संशय येईल, परत पदराच्या गाठीतला हिरा सोडला आणि 7व्या माळ्यावरनं खाली फेकून दिला. 5:30 वाजता, नीट आहे का, कामावरून सुट्टी झाली, त्या हिऱ्याजवळ गेली. हिरा उचलला, परत गाठीत बांधला, सोनाराकडे गेली. कोणाकडे गेली? का बरं? 2 रुपये मिळावेत म्हणून. सोनाराला म्हणली, सोनार दादा गरीब आहे बाई मी, मग मला हिरा सापडलाय, मग किती पैसे द्याल याचे? सोनाराच्या लक्षात आलं या बाईला हिऱ्यातलं काही कळत नाही, हिला फसवलं तर काय अडचण आहे, नियत बिघडली. सोनार म्हणला, असं करा बाई, इकडे द्या बरं. हातावर हिरा घेतला, काच आहे व हिरा नाही, फेकून दिला. बाई नाराज झाली, आपलं नशीब फुटकं. बाई निघून गेली आणि मागच्या दरवाजात खिडकीच्या पाठीमागं सोनार गेला. त्यानं हिरा उचलला आणि रत्नपारख्याकडे गेला. रत्नपारख्याला म्हणला, आमच्याकडे हिरा आहे, किती रुपये द्याल? रत्नपारखी म्हणाला, ह्या सोनाराला ह्यातलं काय कळत नाही, फसवायला काय अडचण? याला तो भ्रष्टाचार म्हणतात. माफी मागून हेडमास्तर शिक्षकांना म्हणतात, उद्या शाळेत येताना पोरांना प्रत्येकी 50-50 रुपये आणायला लावा. शिक्षक वर्गात जातात, पुरा हो उद्या शाळेत येताना प्रत्येकानं 100-100 रुपये घेऊन या. पोरगं घरी जाता, आई सरांनी उद्या 200 रुपये फी मागितली. आई बापाजवळ जाते, अहो
त्याच्या पप्पा त्याच्या शिक्षकाने ना 500 रुपये मागितले, द्या पटकन. जरा घरात ईडीच्या चौकशा लावा, ईडीच्या पाठीमागे ईडीच्या चौकशा लावा, भ्रष्टाचार बाहेर निघाल. ऐका पुढं. सोनाराची नियत बिघडली तशी त्या रत्नपारख्याची नियत बिघडली. त्याला वाटलं ह्या सोनाराला काय कळतं, हिरा हातावर घेतला आणि म्हणाला ही काच आहे, काही मोल येणार नाही, डुप्लिकेट हिरा आहे, फेकून दिला. सोनार निघून गेला. रत्नपारखी हिऱ्याजवळ जाऊन पाहत होतं, काय हिऱ्याचे 3 तुकडे झालेले. तसा तर हिरा फुटत नाही, मग रडतोय का हिरा. रडणाऱ्या हिऱ्याला विचारलं त्या रत्नपारख्यानं, का रे त्या बाईनं तुला 7व्या माळ्यावरनं टाकलं तरी तुटला नाही, सोनारानं 2 माळ्यावरनं फेकून तरी फुटला नाही, इथल्या इथं तुला टाकून दिले, सांग तुझ्या डोळ्यात पाणी का. फार गोड आहे. माझ्या कीर्तनाचा हा दृष्टांत तुमच्या अख्ख्या सप्त्याचा सार असेल. सांग ना, त्या बाईनं तुला 7व्या माळ्यावरनं टाकून दिलं तरी तुटला नाही, सोनारानं तुला 2ऱ्या माळ्यावरनं फेकलं तरी फुटला नाही, मी इथल्या इथं फेकलं तुला, का फुटला. रडणार हेरा बोलू लागला, लक्षात ठेवा रत्नपारखी दादा, काय ज्या बाईनं मला फेकलं ना तिला माझी किंमत माहीत नव्हती म्हणून रडलो नाही. वा. बरं, मग ज्या सोनारानं मला टाकलं त्याला माझं मोल माहीत नव्हतं म्हणून दुःख झालं नाही. पण तू माझा आहे, तू आपला आहे. परक्यांनी फेकलं तर दुःख होत नसतं दादा, पण आपल्यानं आपल्याला कधीही फेकायचं नाही. हे जरी गाव शिकलं तरी माझं कीर्तन सार्थकी लागलं. विठ्ठल जय जय विठ्ठल.